स्वायत्त शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल गारडी घाणवळ तालुका खानापूर सांगली या विद्यालयात थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सन्माननीय मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तत्प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यालयातील उपशिक्षिका सौ माणे केवी यांनी रामानुजन यांच्या अवघ्या 32 वर्ष एवढ्या अल्प आयुष्यातील प्रचंड संशोधन कार्यावर प्रकाश टाकला। गणित विभाग प्रमुख सौ पाटील मॅडम यांनी गेल्या आठवडाभर विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी आणि गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी वक्तृत्व, गणितीय रांगोळी स्पर्धा, गणित शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा उपक्रमांचे आयोजन केले होते। विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली, तसेच गणितीय कोडी, कूट प्रश्न, गणितीय उखाणे इत्यादींचे सादरीकरण केले। अलौकिक गणिती प्रतिभेच्या या महान गणिती जादूगाराच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी गणित विषयावर आपले प्रभुत्व निर्माण करण्यासाठीचा संकल्प केला, तरच या महान गणितज्ञाची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल असं आवाहन व अपेक्षा श्री सलगर सर यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील 8वीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी कावेरी इंगळे हिने केले व आभार प्रदर्शन कुमारी प्राजक्ता निकम यांनी केलं। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा। साजरा केला जातो। या दिवशी महान गणितज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला। त्यांचा जन्म हा गणित दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांनी फक्त गणिताला म्हणून ओळख दिली नाही, तर अजूनही काही सूत्रे दिली जी अजूनही फार महान मानली जातात। धन्यवाद। 5वीची विद्यार्थिनी श्रेया सुंदरीला विनंती करते तिने आपले मनोगत व्यक्त करा। नमस्ते, माझे नाव श्रेया कुमार, मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे। आज श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती। श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडूतील इरोड या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव कोमल सामंत व वडिलांचे नाव के. श्रीनिवासन। त्यांचे वडील साडी दुकानात क्लर्क होते व आई गृहिणी तसेच मंदिरात भजन गात होत्या। श्रीनिवास रामानुजन हे गणित तज्ञ होते। धन्यवाद। इंग्लंडला गेल्यानंतर तिथं त्यांची तब्येत खराब झाली आणि प्राध्यापक हार्डी त्यांना भेटायला आले। ज्यावेळी ते भेटायला आले त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी ज्या मोटार कारमधून आलो त्या मोटार कारचा नंबर 1729 असा होता आणि तो जो नंबर आहे तो खूप बोरिंग होता। पण रामानुजन हॉस्पिटलमध्ये दाखल होते, त्यातून सुद्धा त्यांनी सांगितलं की हा नंबर बोरिंग नव्हता, तर तो नंबर इंटरेस्टिंग आहे। तर काय इंटरेस्टिंग आहे, तर दोन वेगवेगळ्या घणाच्या बेरजेमधून येणारी सर्वात लहान संख्या 1729 आहे आणि त्या संख्येला गारडी रामानुजन संख्या असं म्हटलं जातं। त्या संख्येला एक विशिष्ट असं नाव त्याला प्राप्त झालं की 1729 संख्या ही सर्वात लहान संख्या आहे। आणि श्रीनिवास रामानुजन यांनी जवळजवळ 32 एवढ्या वर्षापर्यंतच ते जीवन जगले, पण भरपूर त्यांनी शोध लावले। तर आपण राष्ट्रीय गणित दिन जो साजरा करतो त्याच्यावरून एकच उद्देश घ्यायचा आहे की गणित हा विषय आपल्याला आवडत नाही, पण तो विषय एक इंटरेस्टिंग विषय आहे आणि आवडीनं जर तो घेतला तर आपल्याला गणित विषय हा अवघड वाटत नाही। आपण या गणित दिनासाठी जो गणित दिन साजरा करतो याच्यातून प्रेरणा घेऊन फक्त आपल्या मूलभूत